लग्नाची पेढी या मालिकेच्या 30 सप्टेंबरच्या भागामध्ये विनू सांगत असतो, आधी आपण गेम खेळूया का मधू आंटी, आणि नंतर तू माझ्या पायाला मलम लाव. मधू म्हणते, बाळा असं नाही, आधी पायाला आपण आधी मलम लावूया का आणि मग गेम खेळूया. याच्यावरती आता मात्र विनू सांगतो, नको नको, मला ना कंटाळा आलाय औषध लावायचा, आधी आपण छानपैकी खेळूया का. असं म्हणत मधू आणि विनू गप्पा मारत असतात. मधू म्हणते, हो ठीक आहे, पण तुला एक आनंदाची बातमी सांगू का. डॉक्टर काकांनी तुझ्या बाबांना सांगितलेलं आहे की तुझी ट्रीटमेंट आपण त्या डॉक्टर काकूंकडेच करायची आहे, म्हणजे सावीच्या मम्मीकडे. विनू म्हणतो, काय डॉक्टर काकूंकडे ट्रीटमेंट करायची, मग तर मला खूपच आनंद झाला आहे. याच्यावरती मधू सांगते, आपण त्यांना कॉल करून त्यांची अपॉइंटमेंट घेऊया. तोपर्यंत सावी आता घरी बसलेली असते. तेवढ्यात दार वाजतं. दारावरती मंगू आलेला असतो. त्यावेळेला मंगू म्हणतो, सावी दार उघड. सावी दार उघडायला जाते, पण तिला सिंधूने सांगितलेली गोष्ट आठवते. सिंधूने सांगितलेलं असतं, कोणीही आलं तरी माझा आवाज आल्याशिवाय दार उघडायचं नाही. मग सावी म्हणते, मंगू पण नक्की तूच आहेस हे कशावरून बरं. आईने सांगितलं की दार उघडायचं नाही. मंगू म्हणतो, ठीक आहे, मी एक काम करतो, मी न तुझ्या घराबाहेर उभा राहून मी एक सेल्फी काढतो आणि तो सेल्फी तुला पाठवतो, मग तुला खरं वाटेल ना की मीच आहे म्हणून. असं म्हणत मंगू आता घराच्या बाहेर एक सेल्फी काढतो आणि तो सेल्फी ताबडतोब लगेचच सावीला पाठवतो. सावी म्हणते, हो तर तूच आहेस मंगू, आणि मग सावी दार उघडते. मंगू आत येतो आणि म्हणतो, तू दार न उघडल्याबद्दल तुला माझ्याकडून हे बक्षीस. असं म्हणत मंगू आता ते बक्षीस देतो, म्हणजे चॉकलेट देतो. तितक्याच विनूचा कॉल येतो. विनूचा कॉल आल्यावर ती सावी खूप खुश होते. विनू म्हणतो, सावी माझ्या आईला तुमच्या आईसोबत बोलायचं आहे. याच्यावरती मधू येते आणि मग त्यावेळेला सावी सांगते, माझी आई घरात नाही आहे, थांब, तू न मंगूसोबत बोल. मग आता मधू मंगूसोबत आणि सावीसोबत गप्पा मारायला लागते. त्यावेळेला दोघीजणी छानपैकी गप्पा मारत असताना मधू म्हणते, खरं तर आम्हाला विनूला घेऊन तुमच्याकडे यायचं आहे. त्यावरती मंगूकडे फोन देत सावी म्हणते, यांच्याशी बोला. मग मंगू म्हणतो, खरं तर सावीची आई बाहेर गेलेली आहे. मधू सांगते, तुम्ही त्यांना आमचा एक निरोप सांगा की आम्ही विनूला घेऊन त्यांच्याकडे ट्रीटमेंटला येतोय. मी विनूची आई मधुराणी बोलते. मधुराणी नाव घेतल्यावरती आता इकडे मंगेशला आपण मधुराणी हे नाव कुठेतरी ऐकल्याचं आठवतं आणि तो विचार करत बसतो. तेवढ्यात इकडे सिंधू डिलिव्हरी आटपून येते आणि संगीताच्या नवऱ्याला सांगते, डिलिव्हरी यशस्वी झालेली आहे, तुमची मुलगी सेफ आहे. याच्यावरती आता त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. कारण त्याला असं वाटलं असं की या सिंधूच्या हातून आपल्या मुलीचा आणि आपल्या बायकोचा जीवच जाणार. पण त्या मूर्खाला हे माहीत नसतं की आपल्या बायकोला वाचवणारी दुसरी तिसरी कुणी नसून ती सिंधूच आहे. मग आता तो थोडासा गडबडतो आणि म्हणतो, मग संगीता कशी आहे. सिंधू म्हणते, संगीता पण व्यवस्थित आहे. आता मात्र त्याला खूप मोठा धक्का बसतो, कारण त्याला वाटतं की संगीता आणि मुला दगवेल आणि मग सिंधूला आपल्याला ब्लेम करता येईल. त्यावेळेला गावातली बाई म्हणते, बघितलंस का, अरे डॉक्टरीणबाईंनी तुझ्या बायकोचा आणि मुलीचा जीव वाचवला आहे, त्यांच्यामुळे तू बाबा बनला आहेस. आता मात्र तो हादरतो. सिंधूचे हात जोडून आभार मानतो. सिंधू म्हणते, माझे आभार मानू नका, या गावामध्ये चांगलं हॉस्पिटल होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजेत. असं म्हणत सिंधू आता बोलत असते आणि तो माणूस मात्र ऐकतो, कारण त्याने केलेल्या चुकांची त्याला जाणीव झालेली असते. तोपर्यंत इकडे आता मंगेश फोनवरती सांगत असतो, आपण कधी भेटलोय का, म्हणजे मी तुमचं नाव न ऐकल्यासारखं वाटतंय. यावरती आता मात्र मधुराणी म्हणते, नाही, मी तुम्हाला कधी भेटले नाही आणि माझं नाव थोडं कॉमन आहे ना, तुम्हाला वाटत असेल की माझं नाव तुम्ही ऐकलंयत म्हणून. असं म्हणत आता मधुराणी ज्या वेळेला बोलत असते तेव्हा मंगूला सारखं वाटत असतं की मधुराणी हे नाव कुठेतरी ऐकलंय, मी कुठेतरी बघितलंय, भेटलोय. मग मंगू म्हणतो, तुम्ही आमच्या गावात कधी आला होतात का. मधुराणी म्हणते, नाही हो, मी तुमच्या गावात सुद्धा कधी आले नव्हते, पण तुम्ही इतके प्रश्न का विचारताय. मंगू म्हणतो, नाही असेल असं काहीतरी, पण सावीची आई बाहेर गेलेली आहे. याच्यावरती मधू म्हणते, मग माझा एक निरोप द्याल का तुम्ही सावीच्या आईला. तिला सांगा की आम्ही विनूची ट्रीटमेंट करण्यासाठी त्यांच्याकडे येत आहोत, पण एकदा का कन्फर्म झालं ना की मी त्यांना कळवेन. मंगू म्हणतो, हो ठीक आहे. मग आता मधू फोन ठेवते. त्यावेळेला विनू म्हणतो, थांब, मला सावीसोबत बोलायचं आहे. मग सावी आणि विनू दोघंजणं गप्पा मारतात. सावी सांगते, विनू तू ये ना इकडे, तू इकडे आलास ना की छानपैकी मस्त आपण इकडे मोदक खाऊ. पण इकडे मंगेशला प्रश्न पडलास, तो मधुराणी कोण, कुणाच्या तोंडून हे मी नाव ऐकलंय. इकडे मधू सांगत असते, खरंच रे विनू, सावी खूप गोड मुलगी आहे हां, खरंच आपण तिच्याकडे गेलो ना की खूप धमाल करूया. असं म्हणत मधू आता विनूसोबत गप्पा मारत असते. दोघंजणं बोलत असतानाच राघव येतो. मग त्यावेळेला मधू म्हणते, मी सावीच्या आईला फोन केला होता, पण सावीच्या बाबांनी फोन उचलला, मी त्यांना सांगितलंय की आपण येतोय म्हणून. राघव म्हणतो, सावीचे बाबा.
सावीचे बाबा म्हटल्यावर ते राघवला थोडासा धक्काच बसतो, कारण त्याला माहिती असतं की सावी आणि तिची आई दोघीच जणी राहतात. मग मंगू सांगत असतो, तू न खूप ब्रेव मुलगी आहेस हो, म्हणजे तुझ्या आईला मी सांगणार आहे की तू खूप हुशार आहेस म्हणून. तितक्यात आता सिंधू घरी यायला निघते. घरी येत असताना गुलाबरावाचा माणूस गुलाबरावाला फोन करून सांगतो की सिंधू त्या दिशेने येत आहे. मग गुलाबरावाची माणसं सिंधूला मारण्यासाठी सिंधूला अडवतात. सिंधू मात्र त्यांच्यावरती खूप मोठ्याने ओरडते, वाट सोडा माझी. गुलाबराव म्हणतात, तुला काय वाटतं आम्ही या सगळ्यामध्ये तुला सोडून देऊ का? म्हणजे तू काहीही करशील आणि आम्ही सगळं ऐकून घेऊ? बस झालं तुझं आता, तुला आता इथून सुटका नाही, असं म्हणत गुलाबरावाची माणसं आणि गुलाबराव सिंधूला चाकूचा धाक दाखवतात. आणि गुलाबराव म्हणतात, बोलव आता तुझ्या मुंबईच्या पोलीस ऑफिसरला, बोलव, आम्हाला पण बघू दे तुझा मुंबईचा पोलीस ऑफिसर इथे येऊन काय करतोय ते, असं म्हणत गुलाबराव सिंधूला धमकवत असताना आता मात्र मुंबईचा पोलीस ऑफिसर नाही, पण मुंबईच्या पोलीस ऑफिसरची मुलगी म्हणजे सावी मात्र तिकडे धमाकेदार एंट्री करते. आणि सावी आपल्या मित्रांच्या सोबत आलेली असते. मित्रांच्या सोबत येत सावीने आता इकडे सगळ्यांना दगडं हातात दिलेली असतात. हातात दगडं घेऊन सगळेजण आता मात्र हल्ला करण्यासाठी तयार असतात. त्यावेळेला सावी म्हणते, आई तू डोळे बंद कर. तिला सिंधू सांगत असते, बाळा तू इकडे का आलीस, तू जा बरं इकडे, कारण तिला गुलाबरावांचा अगदी कपटीपणा माहिती असतो. मग ते सावीला काहीतरी करतील असं तिला वाटतं, म्हणून ती सांगते, सावी तू पळ इथून. सावी म्हणते, नाही आई, आता ह्या गुलाबरावाला धडा शिकवायलाच पाहिजे, तू फक्त डोळे बंद कर आणि खाली बस. आता सावीने सांगितल्याप्रमाणे सिंधू डोळे बंद करते आणि खाली बसते. मग सावी आणि तिचे मित्र हातामध्ये दगड माती जे मिळेल ते गुलाबरावांच्या माणसावरती उधळतात. गुलाबरावांच्या माणसाच्या डोळ्यामध्ये माती गेल्यामुळे सगळेजण आता अस्ताव्यस्त इकडे पसरतात, डोळे बंद करतात. तोपर्यंत लहान मुलं हातात काठी घेऊन त्यांना बदडतात, एक दोरी घेऊन त्यांना बांधण्याचा प्रयत्न करतात. सिंधू तर हे दृश्य पाहतच बसते. गुलाबरावांच्या हातातली काठी घेऊन सिंधू त्यांना ढकलते आणि सगळ्यांना एकत्र बांधून मग मात्र सिंधू आणि चिल्लर पार्टी मोठ्या दिमाखात तिकडून निघतात. सावी आणि सावीच्या आईने खूप मोठा एक कारस्थानच रचलेलं असतं सगळ्यांना धडा शिकवण्याचं. मग मात्र सिंधू घरी येते. घरी आल्यावर ती मंगूला सगळा प्रकार कळतो. मग सिंधू म्हणते, काही नाही रे, अरे तो गुलाबरावाची एवढीची नाटकं आहेत, पण त्याला न सगळेजण घाबरतात म्हणून त्याचं जास्त फावत चाललेलं आहे. मंगू म्हणतो, हो, पण त्याच्याविरुद्ध कंप्लेंट करण्यासाठी कुणीतरी पुढे यायला नको का? त्याच्यावरती सिंधू म्हणते, आता त्याच्याविरुद्ध कंप्लेंट करायला सगळे पुढे येतील, कारण तुला माहिती आहे का, आता आपण कंप्लेंट केली तर आपल्याकडे आय विटनेस आहे, म्हणजे सावी आणि तिचे मित्रमैत्रिणीसुद्धा पोलीस स्टेशनला जाऊन सगळं सांगतील, त्याच्याविरुद्ध साक्ष देतील. मग आता आपल्याला गुलाबरावाला धडा शिकवणं सोपं जाईल. त्याच्यावरती मंगू म्हणतो, सिंधू खरंच मला तुझं खूप कौतुक वाटतं हं. सिंधू म्हणते, कौतुक वाटण्यासारखं काय आहे, एका देशाचा सुजाण नागरिक म्हणून जे शक्य आहे ते सगळं मी करते आहे, असं म्हणत सिंधू आता आपलं कर्तव्य करत आहे एवढंच सांगते. मग मंगू म्हणतो, अगं तुला माहिती आहे का, विनूच्या आईचा फोन आला होता. विनूच्या आईने सांगितलं आहे की ते तुझ्याकडे ट्रीटमेंट घ्यायला येत आहेत. सिंधू म्हणते, कधी? याच्यावरती आता इकडे मंगू सांगतो, ते कळवणार आहेत. तोपर्यंत इकडे आता सगळ्यांची गणपती विसर्जनाची तयारी चालू असते. त्यावेळेला इथे मात्र राघव विचार करत असतो की आपण ह्या गणपती विसर्जनामध्ये विनूला घेऊन बाहेर जाऊन विसर्जन करण्यासाठी न्यावं. मग राघव आणि विनू छानपैकी तयार होत असतात. राघव आणि विनू मस्तपैकी छान कपडे घालतात. तोपर्यंत इकडे सगळी विसर्जनाची तयारी चालू असते. रुक्मिणी सांगत असते, 10 दिवस बाप्पाच्या धामधुमीमध्ये कसे गेले ना काही कळलंच नाही. या 10 दिवसामध्ये म्हणजे आपण खूप धमाल केली, पण 10 दिवस संपताना पटकन संपतात, त्यामुळे खूप वाईट वाटतं, असं म्हणत रुक्मिणी बाप्पाला निरोप देताना खूप भावूक झालेली असते. रुक्मिणी म्हणते, आपला विनायक आणि हा विनायक एकाच वेळेला या घरात आले ना, खूप आनंदाची गोष्ट आहे. आता एकदा गणपती बाप्पाचं विसर्जन झालं की आपण लग्नाच्या धामधुमीकडे लागूया. रेश्मा म्हणते, घरामध्ये लग्न आहे असं वाटतच नाही आहे, ना संगीत ना काही, असं काहीच नाही आहे, असं म्हणत रेश्मा पण आता सगळ्यांना डिवचत असते. तर रुक्मिणी म्हणते, हे बघ, लग्न करण्यासाठी किंवा लग्नघर वाटण्यासाठी काम केलं ना तर ते लग्नघर वाटतं, असं म्हणत ती मुद्दाम आता तिला चिडवत असते. सगळेच जण राघव आणि विनूची वाट पाहत असतात. दोघं जण सुंदर तयार होऊन येतात. त्यावेळेला रुक्मिणी म्हणते, अरे वा, मस्त बापासारखा पोरगा तयार झालेला आहे. याच्यावरती लगेचच विनू सांगतो, नाही मी बाबांसारखा नाही, बाबा माझ्यासारखे तयार झालेत. गप्पा गोष्टी करत आता गुरुजी येतात आणि छानपैकी विसर्जनासाठी आरती केली जाते. विसर्जनासाठी आरती केल्यावरती लगेचच नंतर लग्नाचे विधी होणार असतात. पण राघवच्या डोक्यामध्ये आता गणपती बाप्पाने खूप मोठा प्रकाश टाकलेला असतो. राघवला आता मात्र गणपती बाप्पा खूप मोठा
वाचवण्यासाठी मधूपासून इशारा करतो. त्याच वेळेला राघवच्या मनामध्ये मोठी शंका येते. राघव गणपती बाप्पाचं विसर्जन करतो आणि मग मात्र राघव आता सिंधूच्या आठवणीमध्ये हरवून जातो. इकडे आता सावी उदास असते. उदास सावीला सिंधू म्हणते, काय झालं बाळा? त्यावरती सावी म्हणते, आई तुला एक गोष्ट सांगू का? म्हणजे ना विनूचे बाबा त्याच्यासाठी आई आणतायत. मग तू माझे बाबा का नाही आणत आहेस? तू तर म्हणतेस की माझे बाबा हे स्टार नाही झालेले आहेत. मग जर माझे बाबा स्टार नाही झाले तर तू त्यांना माझ्याकडे घेऊन ये ना. असं म्हणत सावी हट्ट करते. सिंधू तिला समजावते आणि जवळ घेते आणि विचार करते, कसं बाळा तुझ्या बाबांना मी आणू? त्याच वेळेला राघव आता सिंधूचा फोटो हातात घेतो आणि तो विचार करत असतो, माझं काहीतरी चुकतंय. मी न सिंधूची जागा मधूला देऊन खूप मोठी चूक करतोय. असा विचार करत राघव आता लग्न मोडण्याचा विचार करतो आणि मोडतो सुद्धा. अचानक लग्नाच्या दिवशी राघव गायब होतो. मधू लग्नाला तयार असते आणि मधू सांगते, राघव अचानक कुठे गेला माहीत नाही. ऋतुजा म्हणते, म्हणजे राघव लग्नाच्या दिवशी पळून गेला? सगळ्यांनाच धक्का बसतो. ऐन लग्नाच्या दिवशी राघव पळून गेलेला असतो.